गाईस, तर मी ना सकाळी मला ना माझ्यावर एक ना मस्त छान इन्सिडेंट झाला. काय झालं, मी कांजूरला ट्रेन पकडली. मी इंडिकेटर नाही बघितलं, ठीक आहे. कारण रोजच ट्रेन पकडतो, मग मी इंडिकेटर बघायची जास्त तसदी घेतली नाही, ठीक आहे. मी ट्रेन पकडली आणि ट्रेन ना परेलचीच होती. मला माहीत नाही, मला वाटलं ठीक आहे सिरियसली परत आपली बसली शांतपणे ट्रेनमध्ये. ट्रेन परेलला येऊन थांबली. मला वाटतं थांबली असेल 5 मिनटं, 1-2 मिनटं गेले, 5 मिनटं गेले. म्हटलं भाई चालत का नाही ट्रेन, मी वाट बघते. मग नंतर मी ना ट्रेनमध्ये माणसंच उरली नाही, म्हणजे जी माणसं परेला चढणार होती ती पण दिसली नाही ना मला. म्हणजे कोण चढलंच नाही, ॲक्च्युली दिसली नाही काय, कोण चढलंच नाही. तर मी ट्रेनमध्ये मग मला कळालं, अरे भाई साहेब मी तर 1 नंबरला आहे, CSTची ट्रेन 2 नंबर. म्हटलं मी बराच वेळ झाले इथं बसले, ट्रेन चालत का नाही चालत का नाही. खाली उठून बघते, अरे मी चुकीच्या ट्रेनमध्ये बसली होती. मी परेलपर्यंतच्याच ट्रेनमध्ये बसली होती. मला जायचं CSTला. मी उतरली आणि मग परेलवरनं CSTसाठी परत एक ट्रेन पकडली. ह्या ट्रेनमध्ये ह्या सगळ्या इन्सिडेंट म्हणजे 15-20 मिनटं गेली, ठीक आहे. मला लागला लेट मार्क, मी आले उशिरा. पण तरी पण आज सॅटर्डे, त्यामुळे मी जास्त काही टेन्शन घेतलं नाही. म्हटलं ठीक आहे, ह्या हफ्त्यात माझा हा दुसरा स्लेट मार्क आहे, त्यामुळे तो काही जास्त काउंट होणार नाही आहे. नेक्स्ट हफ्त्यापासून बघायला लागेल मला. सो कधी कधी आपण जे रोजची गोष्ट आपण एखाद्या वेळेस करतो ना, ती म्हणजे असं हे नसते, काय नसते नेहमी तिथं होते असं नाही आहे. रात्री पण मसाले भात केला होता, व्हिडिओ टाकणार आहे मी त्याचा. मी ताट आणि वाटी घेतली, वाटी कोशिंबिरीसाठी घेतली बरोबर, आणि नंतर ना मग मी मसाले भात घेतला. मी मूर्खासाठी त्या वाटीमध्ये मसाला भात टाकायचा होता, नंतर आठवलं खाली ताट आहे. ले भाई साहेब, मी वाटीमध्ये मसाला भात घेऊन ताटामध्ये कोशिंबीर राहते. म्हणजे काय माझी याददाश्त चालू आहे मला कळत नाही. ठीक, 1 मिनटं. तर होतं कधी कधी असं आपल्याबरोबर, ज्या रोजच्या गोष्टी असतात त्या आपण एखाद्या वेळेस झोन आउट होतो ना, तर तसंच होतं. मला पण तसंच झालं 2 दिवस झाले. आणि आत्ता मला इतकी झोप येते ना, मला वाटतं मी ट्रेनमध्येच झोपून जाईल. मला जाम झोप येते, माझी झोप नाही झाली. आणि त्यात मी रिधानला प्रॉमिस केलं मी त्याला फिरायला घेऊन जाईल. आज लाईक आता मी कशी जाऊ, मला झोप येते, उद्या जायचं आहे. पण तरी पण उद्या लवकर तर उठायला लागणार ना फिरायला जायचं म्हटल्यावरती. काय करू काय कळत नाही आहे. बघूया आता घरी गेला काय करता येईल यांच्यामध्ये. ठीक आहे, भेटूया आपण घरी. बाय. हेलो, तर मी आता आवरून झालं आहे माझं. मी आले ऑफिसवरनं घरी म्हणजे येताना मी खूप सारी शॉपिंग केली. खूप सारी नाही, 2-3 गोष्टीच घेतल्यात, जास्त नाही घेतल्यात, फालतू पैसे खर्च नाही केलेत मी, ठीक आहे. तर मला माझी बॅग फाटली होती, मी तुम्हाला सांगितलं होतं. ती बॅग घेतली मी. ही माझी बॅग आहे का, पिंकावती पिंकी. तर मला ही बॅग बघितल्या खूप आवडली. स्वस्त भेटली, 550 रुपयाला मला बॅग भेटली. आणि जी गोष्ट स्वस्त भेटते ती मला खूप आवडते. आणि द रिझन बिंग की मला बघितल्या आवडली, मग मी घेतली. ही बॅग मी रिधानसाठी घेतली आहे, स्पायडरमॅनची, जी मी त्याला दाखवली होती की बाबू तुला ही बॅग बघायची आहे का, म्हणजे ही बाबू ही बॅग बघ, तुला आवडली तर मी घेते. तर तू बोला की ठीक आहे मामा घे. आणि मला सगळं आवरून झालं आहे. घरातली साफसफाई झाली आहे, सगळ्यात गोष्टी मी तुम्हाला दाखवते मी काय काय साफ केलं आहे. हे पूर्ण इथलं सगळं साफ केलं आहे, ठीक आहे. हे नीट लावून ठेवलं आहे, काचा पुसून घेतल्यात, देवाराच्या इथलं सगळं पुसून घेतलं आहे, हे सगळं क्लीन केलं आहे, हे क्लीन केलं आहे. इथे सगळ्या गोष्टी नीट लावून ठेवल्यात रिधानच्या. हे सगळं क्लीन केलं आहे, ह्या काचा क्लीन केल्यात पूर्ण, ह्या सगळ्या काचा क्लीन केल्यात किचनचं बेसिकली. हे पण सगळं क्लीन करून झालं आहे माझं. हे खालच्या ट्रॉल्याच्या खूप खराब होतात आपल्या नेहमी, त्या मी क्लीन केलं. इथल्या पण ट्रॉल्या मी सगळ्या क्लीन करून घेतल्यात. आणि इथलं पण हे साफ करून घेतलं आहे सगळं. हे सगळं असं चकचकीत दिसतं ना, ते सगळं साफ केलं आहे मी, ठीक आहे. प्लस हा फ्रीज पुसून घेतला आहे. बघा माझा स्वतःचा चेहरा पण दिसेल ह्या फ्रीजमध्ये, बघितला. सेल्फी पण घेऊ शकते मी, असा मस्त क्लीन केला आहे. सगळं क्लीन करून झालं आहे. मला जवळजवळ 1-1.5 तास लागला सगळं करायला. आणि आता मी चहा घेणार आहे मस्तपैकी. चहा सासूबाईंनी बनवला आहे. त्या कप चहा ठेवत होत्या माझ्या आदिरासाठी, त्याचं नाव पण ओंकार आहे. त्या ठेवत होत्या, म्हटलं माझ्यासाठी पण चहा ठेवा, मी साफसफाई करून घेते तोपर्यंत. मग त्यांनी चहा ठेवला. आता त्या राऊंड मारायला खाली गेल्या आणि मी आता एकटी मस्तपैकी चहा पिणार आहे. आणि मी तुम्हाला दाखवते की आमच्या घराच्या बाहेरून कसं दिसतं. घराच्या बाहेर म्हणजे घराच्या बाहेर जी खिडकी आहे तिथून कसं दिसतं. आता घराच्या बाहेरून असे डोंगर दिसतात. मला माहीत नाही हे कुठपर्यंत दिसते, पण जिथपर्यंत दिसते मी तुम्हाला दाखवते.
हे ऐरोली घनसोली हे आहे. ठीक आहे. त्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग कुठपर्यंत आहेत मला नाही माहिती, पण हां हे असं दिसतं इथून. इथून ट्रेन्स दिसतात. ठीक आहे. हे सगळं पोल्युशन आहे. हे सगळं जे तुम्हाला व्हाईट व्हाईट दिसतं ना हे पोल्युशन आहे. आणि ही घरातली झाडं आहेत. माझ्या सासूबाईंना झाडं लावायला खूप आवडतात, तर ही अशी झाडं लावली. इकडे हे बघा, हे झाड बघा किती मस्त असं वरतीपर्यंत फांद्या गेल्या त्याच्या. प्लस हे 3 रोपटी पण आहेत. हे मला वाटतं त्यांनी आजच लावली आहे तुळस, किंवा नाही ती खालची माती वरती केली त्यांनी. हे 3 हे असे 5-6 प्लांट आहेत आणि ते हे एक प्लांट आहे. असे मिळून घरात आहेत 5-6 झाडं आहेत आणि किचनमध्ये पण 2 झाडं आहेत. ठीक आहे. आणि हा इथून व्ह्यू दिसतो आहे. ठीक आहे. हाच घेतला होता. थंडीमध्ये छान हवा आहे तिकडून. हे समोरचं जे गार्डन मी तुम्हाला मागच्या वेळेस म्हणते, मला वाटतं हे सगळं गोदरेजचं आहे. ठीक आहे. आणि ह्या अशा बिल्डिंग्स आहेत. मला वाटतं इथून ठाण्या मुलुंडपर्यंत दिसतं चांगलं. 36व्या माळावरती असल्याचा फायदा आहे. लो तर तुम्ही लोकांनी माझी बॅग बघितली, जी मी बॅगचं टाकलं आहे. पण आज मी तुमच्या लोकांना अजून काहीतरी दाखवणार आहे. बेस्ट म्हणजे माझा जीव की प्राण आहे. तर हे आहे माझं पाऊच. याच्यामध्ये ना माझे सगळे आवडीचे पेन आहेत. द रिझन मी सांगते माझ्याकडे जवळ हे पाऊच का असतं. ठीक आहे. आय थिंक एवढे पेन्स आहेत माझ्याकडे, प्रत्येक कलरचे पेन्स आहेत, पेन पेन्सिल आहे, सगळं आहे. ठीक आहे. हा पाऊच माझ्या बॅगमध्ये नेहमी असतो. व्हॉट्स इन माय बॅग मी हे सेगमेंट करणार आहे, पण त्याच्या अगोदर ही छोटीशी झलक आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. तर आता आलं आहे सगळ्यात माझा मेन खजाना. माझ्याकडे काही जास्त काही नाही. ह्या माझ्या बुक्स आहेत ज्याच्यामध्ये मी माझ्या स्टोरीज लिहिते. ठीक आहे. आणि हे क्यूट असं बुकमार्क आहे. कुठे गेलं असं क्यूट असं बुकमार्क आहे, जे मी मेट्रो स्टेशनच्या इथून घेतलं होतं 50 रुपीजला. छान आहे हे, मस्त आहे. असं 2 पेजच्या मध्ये लावायचं. जे लोक बुक रीड करतात ना त्यांच्यासाठी बेस्ट आहे माझ्यासाठी. माझ्याकडे बुक्सचं कलेक्शन आहे माझ्या. ठीक आहे. ही एक बुक झाली. याच्यामध्ये याच्यामध्ये मी पहिली कॉन्टेंट लिहायची. माझ्या बुकची हालत बघू शकता काय झाली. ठीक आहे. याच्यामध्ये पण मी खूप सारे कॉन्टेंट लिहिले आहे. हे असं लिहिलेलं आहे, खूप सारं लिहिलेलं आहे मी. ठीक आहे. हे सेकंड झालं. याच्यामध्ये सगळ्यात पहिली मी माझी स्टोरी लिहिली होती. सगळ्यात पहिली स्टोरी लिहिली होती जी मी स्टार्ट केली लिहायला, जे मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. खूप सारे चेंजेस झाले त्या स्टोरीमध्ये. ठीक आहे. आणि आता एक नवीन स्टोरी लिहायला घेतली आहे. त्याची पण माझी अर्धी गोष्ट लिहून झाली आहे. मी जास्त दाखवणार नाही आहे, कारण का ती तुम्ही वाचायची. ठीक आहे. तर ह्या 4 बुक्स माझ्याजवळ नेहमी असतात. ह्या माझ्या जुन्या कंपनीमधनं घेतल्यात मी. जुन्या म्हणजे रिथन्या व्हायच्या वेळेस ज्या कंपनीमध्ये मी कामाला होते तिकडून ह्या 2 बुक्स घेतल्यात मी. ही मी अशीच आपल्या एखाद्या स्टोअरमधनं घेतली. मला फुलं खूप आवडतात. फ्लावर पेंट इज माय फेवरेट. आणि ही मी आत्ता घेतली आहे. जस्ट माझ्या 2 बुक ऑलरेडी भरला स्टोरी लिहून घेऊन. कारण का एखादी स्टोरी जेव्हा तुम्ही लिहायला घेता तुम्हाला पहिला एक कॉन्सेप्ट रेडी करावा लागतो. आणि त्या कॉन्सेप्ट तुम्ही काय बोलतात ते कीबोर्डवरती किती वेळ टाईप करणार. आपण नाही, ज्या मराठी लोक मराठी मीडियममध्ये शिकली मुलं आहेत ती कीबोर्डवरती टाईप करण्यापेक्षा आय थिंक मला वाटतं लिहिणं जास्त प्रिफर करतात, कारण का ते थॉट आपल्या मनामध्ये पटापट येत राहतात. मग हे माझं कलेक्शन आहे. तुम्हाला ज्यांना आवडेल त्यांनी सांगा. मी माझ्या लिखाणाच्या लिंक खाली कॅप्शनमध्ये टाकेल. ज्यांना बुक्सची लिंक हवी आहे त्यांनी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी बघते खूप सारे लोक व्हिडिओज बघता येते. आणि आता हा असा माझा अवतार झाला आहे, तो घरातली कामं करून झाला आहे. आणि हे केस माझे पहिले असे अजिबात नव्हते. माझे केस एकदम स्ट्रेट होते. पण आता तुम्हाला ते जे लोक घरात काम करतात ते असा घरी असं बुचुडं बांधतात, की त्याच्यामुळे माझे असे केस झालेत. ठीक आहे. राहिला तर दॅट्स इट फॉर टुडे. प्लीज जे लोक बघतायत त्यांनी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्यांना माझ्या लिखाणाच्या लिंक्स हवेत त्यांनी मला कमेंट करा. बाय.